आवडते की नाही रे? मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे म्हातारी आणि भोपळा. बघा एक जंगल असतो, घनदाट जंगल. त्या जंगलात वाघ, सिंह, लांडगे असे प्राणी राहत असतात. त्या जंगलाच्या एका बाजूला असते गाव आणि दुसऱ्या बाजूला असते तण. आणि त्या गावामध्ये एक म्हातारी राहत असते आणि तिची मुलगी त्या जंगलाच्या दुसऱ्या बाजूला राहत असते. मग एकदा म्हातारीला वाटतं की आपल्या लेकीला भेटायला जाऊया. मग ती काय करते, थोडेसे आपले कपडे वगैरे सामान घेते आणि शेजाऱ्यांना सांगते माझ्या घरावर लक्ष ठेवा, मी 4 दिवस माझ्या लेकीला जाऊन येते. आणि मग हळूहळू चालत चालत म्हातारी जंगलातून जाऊ लागते. आणि मग रस्त्यात तिला भेटतो वाघ सकाळी करतो. आणि मग तो म्हणतो म्हातारीला, ए म्हातारे कुठं चालली, थांब आता मी तुला म्हातारी घाबरते. पण म्हातारी असते हुशार. म्हातारी म्हणते वाघाला, मी आता चालले लेकीकडे जाते, खूप रोटी खाते, छोटी मोठी होते, मग तू मला खा. आता काय खाणार, नुसती खाणं. मग वाघाला म्हातारीचं म्हणणं पटतं. मग वाघ म्हणतो ठीक आहे आता तू जा, पण मी तर तुझी वाट बघत थांबतो, तू 4 दिवसांनी परत ये. मग म्हातारी परत पुढे जाऊ लागते. मग तुला भेटतो लांडगा पण म्हणतो, ए म्हातारे कुठे चाललीस, आता मी तुला खाणार. मग म्हातारी पुन्हा त्याला तसंच सांगते की आता मी लेकीकडे जाते, खूप रोटी खाते, छोटी मोठी होते, मग तू मला खा. आता काय खाणार, मग बोलल्याला पण म्हातारीचं म्हणणं पडतं. तो पण म्हणतो ठीक आहे, पण तू 4 दिवसांनी परत ये, मी तुझी वाट बघतो. मग म्हातारी हळूहळू लेकीच्या घरी पोहोचते. लेकीकडे राहते 4 दिवस आणि ते आईला नवीन पदार्थ करून खाऊ घालते. मग 4 दिवसांनी म्हातारीचा परत जायचा दिवस येतो. मग म्हातारी नाराज असते. मग लेक म्हणते, आई तुला काय झालं, तू का बघतोय. मग म्हातारी सगळी गोष्ट तिला सांगते की वाघ आणि लांडगा माझी वाट बघत बसते आणि ते मला खाणार आहे. मग ती म्हातारीची मुलगी पण हुशार असते. ती काय करते, तिच्या परसात वेलीवर मोठा भोपळा लागलेला असतो. तो भोपळा ती आतून पोखरते आणि मग आईला त्या भोपळ्यामध्ये बसवते आणि त्या ह्या भोपळ्यात बसून तू जा, मग तुला लांडगा आणि वाघ ओळखणार नाही. मग म्हातारी भोपळ्यात बसते आणि भोपळा जाऊ लागतो हळूहळू. मग तेवढ्यात पुन्हा तो लांडगा येतो की जंगलात वाट बघत बसलेला असतो. तो म्हणतो, ए भोपळ्या म्हातारीला कुठं बघितलंयस का. भोपळ्याच्या आतून म्हातारी म्हणते, म्हातारी बितारी मला नाही खाऊ, चल रे भोपळ्या भोपळा जाऊ लागतो. मग पुढं लांडग्याला शंका येते. लांडगा पण भोपळ्याच्या मागं पाठलाग करू लागतो. पुढं गेल्यावर वाघ येतो. वाघ म्हणतो, ए भोपळ्या कुठं चाललायस, म्हातारीला बघितलंयस का. मग पुन्हा भोपळ्याच्या आतून म्हातारी काय म्हणते, म्हातारी बितारी मला नाही खाऊ, चल रे भोपळ्या भोपळा परत जाऊ लागतो. मग तोपर्यंत लांडगा पोहोचतो तिथं. मग लांडगा आणि वाघ दोघं पण भोपळ्याचा पाठलाग करू लागतात आणि भोपळ्याला पकडतात. आणि मग भोपळ्याच्या आतून म्हातारी बाहेर येते. मग हे म्हणतात दोघं, हे म्हातारे आम्हाला फसवून चाललीस काय तू. आणि मग म्हातारी असते हुशार. म्हातारी म्हणते, ठीक आहे आता तुम्ही मला पकडले तर मला खा, पण माझं मुंडकं कोण खाणार आणि माझे पाय कोण खाणार ते आधी ठरवा. वाघ म्हणतो, म्हणजे काय, मी जंगलचा राजा आहे, मी मुंडकं खाणार. लांडगा म्हणतो, नाही मी मुंडकं खाणार. वाघ म्हणतो, मी मुंडकं खाणार. लांडगा म्हणतो, मी खाणार. दोघांची मारामारी लागते, भांडू लागतात. आणि तेवढ्यात म्हातारी काय करते, भोपळ्यात बसते आणि पुन्हा भोपळ्याला म्हणते, चल रे भोपळ्या टुडुक. आणि भोपळा पळू लागतो. तो डायरेक्ट जाऊन म्हातारीच्या घराजवळ थांबतो आणि अशा प्रकारे म्हातारीचे प्राण वाचतात. तर ह्या गोष्टीतला पण बोध काय घ्यायचा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आवडली काय गोष्ट?